भगवान की जय। श्री श्री जगन्नाथ बलदेव सुभद्रा मई की जय। श्रील प्रभुपाद की जय। जयो राधा माधव जयो कुंज बिहारी। जयो राधा माधव जयो कुंज बिहारी। जयो गोपी जना वल्लभ जयो गिरिवरधारी। जयो गिरिवरधारी। जयो यशोदा नंदन जयो ब्रज जनरंजना। जयो जमुना तीरवनचारी। जयो कुंज जयो जमुना तीरवनचारी। जयो कुंज बिहारी। जयो राधा माधव जयो कुंज बिहारी। जयो राधा माधव कुंज बिहारी। जयो श्री कृष्ण चैतन्य नित्यानंद श्री अद्वैता गदाधर श्रीवासादि भक्त वृंदा। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। जय राधा गोविंद राधा गोविंद श्री राधे। जय गौरानिताय जय गौरानिताय जय गौरानिताय जय गौरानिताय। जय जय प्रभुपाद 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 प्रभुपाद। जय गुरुदेव गुरुदेव गुरुदेव। हरिनाम संकीर्तन की जय। श्रील प्रभुपाद की जय। गुरु महाराज की जय।
ॐ नमो भगवते वासुदेवाय। ॐ नमो भगवते वासुदेवाय। ॐ नमो भगवते वासुदेवाय। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवतीर्उत्तमश्लोके भक्तिर्भवति नैष्टिकी। कृष्णाय वासुदेवाय देवकी नन्दनाय च नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः। ॐ अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरोन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। नमः ॐ विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामी इति नामिने। नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा प्रभूजी माताजी। आपलं सगळ्यांचं स्वागत आहे श्रीमद भागवतम शिक्षेमध्ये. आपल्या लक्षात आहे प्रभूजीच माताजीच कुणाच्या आपण मागच्या वेळेस कोणत्या मुद्द्यांवर चर्चा केलेली? हरे कृष्णा. हरे कृष्ण प्रभूजी, आपण द्वारके नगरीचं वर्णन ऐकलं होतं की कशी सुशोभित होती ही उद्यान, उपवन, कमल पुष्प वगैरे होते जलाशयामध्ये. आणि कृष्ण आता आगमन होणार आहे द्वारकेमध्ये, तर कशी द्वारका नगरी वासियांनी त्यांच्या स्वागताची तयारी केली होती. म्हणजे प्रवेशद्वार सजवली होती, रस्त्यांवरती फुलांचा सडा होता आणि सर्व द्वारकावासी तयार स्वागतासाठी उभे होते. हरे धन्यवाद. धन्यवाद माताजी. आणि आपण अजून एका मुद्द्यावर चर्चा केलेली. प्रभुपादजी तात्पर्यामध्ये सांगतात की कोणत्या प्रकारची प्रगती ही खरी प्रगती आहे आणि कोणत्या प्रकारची प्रगती ही समाजाची खरी प्रगती नाही आहे. काय सांगितलेलं प्रभुपादांनी तात्पर्यामध्ये? ते गिरणी आणि कारखाने वगैरे, कत्तलखाने वगैरे अशा दृष्टीने झालेली भौतिक प्रगतीला खरी प्रगती नाही. बरोबर आहे. आणि ज्या ठिकाणी गायींचं वगैरे संरक्षण होत आहे समाजामध्ये आणि जिथे नैसर्गिक जी भरभराट आहे, धान्य, वेगवेगळे फळा फुलांचे झाड, ती जी भरभराट आहे ती खरी खोरी प्रगती आहे. आणि द्वारकेमध्ये कशा प्रकारे आपण पाहतो, भागवतामध्ये वर्णन आहे की प्रत्येक चौकामध्ये, प्रत्येक रस्त्याच्या जॉईंटला तिथे उद्यानं वगैरे होती, पाण्याचे सुंदर तलाव होते, पशु पक्षी होते आणि वेगवेगळ्या फळा फुलांची झाडं होते. आणि प्रभुपादांनी हे पण सांगितलं तात्पर्यामध्ये की कशा प्रकारे वेगवेगळ्या फळं देणारी झाडं, फळं फुलं देणारी झाडं ही पवित्र झाडं समजली जातात. आणि आजकाल पाश्चात्य देशांमध्ये विशेषतः अशा प्रकारची झाडं दिसतील आपल्याला की खूप छान मोठं झाड आहे पण त्याला फळ फूल वगैरे अशा गोष्टींचा काही
हे नाही, त्याचा संबंध नाही. तर अशा प्रकारची झाडं ही ठीक आहे, ती पण जीवच आहेत, परंतु फुलं देणाऱ्या झाडांपेक्षा ही झाडं ही तेवढी पवित्र समजली जात नाहीत. आणि त्याच प्रकारे आपण कृष्णांच्या जे आईकडून वडिलांकडून जे कुळ आहे भगवंतांचं, त्याच्याविषयी चर्चा केलेली. कुणाच्या लक्षात आहे कोणते कुळ आपण चर्चा केलेली? पांडवांची आपण पांडवांचीच म्हणून नाही. हरे कृष्णा किरण जाधव प्रभूजी. वृष्णी, वृष्णी आणि अंधक, अंधका. अंधका आणि वृष्णी. तर यापैकी कोणतं कुळ कृष्णांच्या वडिलांच्या बाजूने आहे? वृष्णी. 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 खूप छान, खूप छान. की वसुदेव आणि त्यांचे वडील महाराज शूरसेन हे वृष्णी कुळामध्ये येतात, आणि कृष्णाचे आईकडचे आजोबा महाराज उग्रसेन किंवा कृष्णाच्या आई देवकी यांचे वडील महाराज देवक हे अंधका कुळामधून येतात. तर अशा प्रकारे आपण पाहिलेलं की ह्या महान कुळांमधील जे वेगवेगळे व्यक्ती होते, जे भगवंतांचे नित्य परिचर आहेत, परिकर. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर भगवंतांचे हे जे नित्य परिकर आहेत, त्यांच्या वडिलांकडून किंवा आईकडूनच्या कुळातले किंवा त्यांचे द्वारकेमध्ये त्यांच्या सोबत राहणारे हे सर्व भगवंतांसारखे सामर्थ्यवान होते. आणि आपण ह्या पण मुद्द्यावर चर्चा केली की कशा प्रकारे या भगवंतांच्या नित्य परिकरांना त्यांचे इतकं सामर्थ्यशाली सांगितलंय की एक जीव भगवंतांच्या समान स्ट्रेंथ, वेल्थ, ब्युटी, फेम, नॉलेज, रिनाउन्सिएशन ह्या 6 प्रकारच्या ऐश्वर्यांमध्ये शक्तिशाली असू द्या, ऐश्वर्यशाली असू द्या किंवा कीर्तिमान असू द्या, ह्या 6 ऐश्वर्यांमध्ये एक साधारण जीव भगवंतांची कधी बरोबरी करू शकत नाही. परंतु भगवंतांच्या भक्तांची महानता सांगण्याकरता ही तुलना दिलेली आहे, पण त्या तुलनेचा अर्थ असा नाही होत की जीव हा भगवंतांच्या एक्झॅक्टली बरोबर आहे. आणि त्यानंतर आपण या श्लोकामध्ये अशा प्रकारचे अनेक प्रकारचे महान व्यक्ती भगवंतांच्या नात्यातले त्यांच्या स्वागतासाठी आतुर होऊन भगवंतांच्या जवळ आले, त्यांच्याबद्दल आपण वाचत आहोत. की या व्यक्तींमध्ये आपण एकदा अनुवाद वाचू. आपले सर्वात प्रिय श्रीकृष्ण द्वारका नगरीच्या अगदी समीप येत आहेत असे ऐकून थोर अंतःकरणाचे वसुदेव, अक्रूर, उग्रसेन, अद्भुत बलसंपन्न बलराम, प्रद्युम्न, चारुदेशन आणि जांबवतीचा पुत्र सांब हे सगळे आनंदित झाले आणि आपले शयन आसन भोजन सोडून निघाले. यामध्ये आपण वसुदेवांची फक्त सुरुवातीला थोडी चर्चा केली आणि त्यानंतर तिथे थांबलो होतो. आणि आपण वसुदेवांच्या बाबतीत एक त्यांचा महत्वाचा गुणाची चर्चा केली की कशा प्रकारे नेहमी सत्य बोलणारे असं वासुदेवांची कीर्ती होती. आणि त्या सत्य बोलण्याच्या त्यांच्या गुणाच्या आधारावर कंसासारख्या असुरांनी त्यांचे आणि देवकीचे प्राण घेण्यापासून थांबला. ते पण त्याच्या बहिणीच्या म्हणजे देवकीच्या लग्नाच्या दिवशी. का? कारण वसुदेवांचं वचन हे कंसाला माहिती होतं की ते कोणत्याही स्थितीमध्ये पूर्ण करतील, जे की देवकीला होणारं प्रत्येक बाळ त्यांनी कंसाच्या स्वाधीन करायचं वचन दिलं होतं. आणि हे पण कंसाला समजून सांगितलं की कशा प्रकारे आपल्या बहिणीच्या लग्नाच्या दिवशी जर त्यांनी देवकीला मारलं तर त्यांची जी कीर्ती आहे, त्यांचं जे यश आहे ते सर्व अपकीर्तीमध्ये बदलून जाईल, त्यांच्या कीर्तीचा पूर्ण नाश होईल. आणि कंसातला आकाशवाणीच्या अनुसार जे त्यांच्या जीवाला धोका होता तो देवकीच्या होणाऱ्या 8व्या पुत्रापासून होता, ना की देवकीपासून. त्याच्यामुळे देवकीचे जीव घेण्यामध्ये काही बरोबर नव्हतं वसुदेवांच्या मध्ये. त्यानंतर आपण आता कृष्णाचे बाकीचे जे थोर भक्त आहेत त्यांच्याबद्दल इथे वाचू. पुढचे भक्त आहेत कृष्णाचे अक्रूर. आपल्यापैकी कुणाला वाचायला आवडेल? हरे कृष्ण प्रभूजीच माताजीच. मी वाचू? हरे कृष्ण प्रभूजी, वाचू का मी?
हा, कविता माताजी तुम्ही हे वाचा, अलका माताजी तुम्ही पुढचं वाचा. ठीक आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. येस. अक्रूर भगवान श्रीकृष्णाच्या भगवान श्रीकृष्णांचा थोर भक्त वृष्णी कुळाच्या सरसेनापती त्याने वंदन या नवधा भक्ती प्रक्रियेचे पालन करून भगवत भक्तीत सिद्धी मिळवली. तो आहुक कन्या सुटून हिचा पती होता. अर्जुनाने श्रीकृष्णाच्या अनुयोजनेने जेव्हा सुभद्रेचा बलपूर्वक हरण केले तेव्हा त्याने त्या गोष्टीला पाठिंबा दिला. यशस्वीरित्या सुभद्रा हरण झाल्यावर श्रीकृष्ण आणि अक्रूर हे दोघे अर्जुनाला भेटायला गेले आणि त्यावेळी यांनी या प्रसंगी अर्जुनाला हुंडा म्हणून देणग्या दिल्या. सुभद्रेचा पुत्र अभिमन्यू याचा उत्तरेशी म्हणजे परीक्षितांच्या माता झालेल्या विवाह प्रसंगी तो उपस्थित होता. सासरे आहुक यांच्याशी अक्रूराचे कधीही जमले नाही, तथापि ते दोघेही भगवान श्रीकृष्णाचे भक्त होते. उग्रसेन वृष्णी कुळातील एक सामर्थ्यवान राजा, कुंतीभोज राजाचे चुलत भाऊ, यांचे आहुक असे दुसरे नाव आहे. वसुदेव हे यांचे मंत्री होते. सामर्थ्यवान कंस हा यांचाच पुत्र. या कंसाने पित्याला बंदी शाळेत टाकून मथुरेचे राज्यपद बळकावले. भगवान श्रीकृष्ण आणि त्यांचे बंधू श्री बलराम यांनी कंसाचा वध केला आणि यांना पुन्हा राज्य सिंहासनावर बसविले. शाल्वाने द्वारकेवर केलेल्या चढाईत उग्रसेनाने शौर्याने लढून शत्रूला हाकलून लावले. श्रीकृष्णाच्या दैवी स्वरूपाविषयी यांनी नारदांजवळ चौकशी केली. यादव कुळाच्या नाशाचा समय आला तेव्हा सांबाच्या उदरातून जन्माला आलेले मुसळ उग्रसेनाजवळच देण्यात आले. त्यांनी त्यांचे चूर्ण करून द्वारकेजवळील समुद्रात मिसळून दिले. त्यानंतर संपूर्ण नगरात व प्रांतात वरुणी निषेधक नियम लागू केला. मृत्यूनंतर त्यांची मुक्ती प्राप्त केली. त्यांनी मुक्ती प्राप्त केली. धन्यवाद. धन्यवाद माताजी. आपण तिथे पॉज घेऊ थोडासा. तर हो, अगोदर हरे कृष्ण. हरे कृष्ण. धन्यवाद. श्रील प्रभुपाद की जय. अक्रूर यांच्याबद्दल सुरुवातीला सांगितलेलं आहे वसुदेवांच्या नंतर. तर अक्रूर हे भगवंतांच्या नित्य परिकरांपैकी एक, द्वारकेमधील एक महान भक्त. आणि आपण अक्रूरांबद्दल इथे सांगितलेलं आहे भागवतामध्ये की भगवंतांना प्राप्त करण्याच्या ज्या नवविधा भक्तीच्या प्रक्रिया आहेत. नवविधा भक्तीमध्ये प्रल्हाद महाराज 7व्या अध्यायामध्ये सांगतात कोणती 9 नवविधा भक्ती आहेत. श्रवण, कीर्तन, विष्णू स्मरण. आपण एकदा हा श्लोक म्हणू. तुम्ही कृपया म्हणण्याचा प्रयत्न करा. श्री प्रल्हाद उवाच. प्रल्हाद उवाच. श्रवणं कीर्तनं विष्णोः श्रवणं कीर्तनं स्मरणं पादसेवनम् अर्चनं वन्दनं दास्यम् सख्यम् आत्मनिवेदनम् इतिं पुंसार्पिता विष्णो भक्तिश्चेन्नवलक्षणा क्रियेत भगवत्यद्धा तन्मयीदितम् उत्तमम्. तर इथे प्रल्हाद महाराज सांगतात की नवविध भक्तीच्या ज्या 9 विधी आहेत त्याच्यामध्ये भगवंतांबद्दल ऐकणं, श्रवण, भगवंतांचा जप करणे किंवा त्यांचे यशोगान करणे म्हणजे कीर्तन, विष्णू स्मरणम, भगवंतांचं स्मरण करणे, पादसेवनम, त्यांची पादसेवन, त्यांच्या पायाची सेवा करणे, अर्चनम, भगवंतांच्या अर्च विग्रहाचा पूजा करणे,
वंदनम भगवंतांना प्रार्थना अर्पण करणे, दास्यम भगवंतांची दास्य रूपामध्ये सेवा करणे, सख्यम सख्य म्हणजे भगवंतांचे सखा बनून त्यांची मित्र बनून त्यांची सेवा करणे, मित्राच्या रूपामध्ये भगवंतांचे आदान प्रदान करणे, आणि आत्मनिवेदनम आत्मनिवेदन म्हणजे स्वतः सर्वस्व भगवंतांना सादर अर्पण करणे. तर ह्या भगवंतांना शरण जाण्याच्या नवविधा भक्ती प्रल्हाद महाराज भागवतामध्ये सांगतात. आणि शास्त्र आपल्याला ह्या नऊ भक्तींच्या मार्गांचं एक 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 नाही अनेक प्रकारचे आदर्श भक्तांच्या द्वारे उदाहरणं प्रस्तुत करतात शास्त्र. तर त्याच्यापैकी श्रवणचं उदाहरण कोणतं आहे प्रभूजी माताजी? कुणी श्रवण करून आपलं जीवन परिपूर्ण केलं भगवंतांबद्दल ऐकून? कोण परीक्षित ऐकलं? परीक्षित महाराज. राजे परीक्षित महाराज. परीक्षित महाराज. आणि याचा अर्थ असा नाही की बाकीचे भक्त नाही आहेत, याचा अर्थ असा की हे या भक्तांनी प्रॉमिनंटली मुख्यपणे आपलं जीवनामध्ये परिपूर्णता प्राप्त केली या भक्तीच्या मार्गाचं पालन करून. तर परीक्षित महाराज भगवंतांबद्दल ऐकण्यासाठीचे आदर्श भक्त आहेत श्रवण प्रक्रियेमधले. त्याच प्रकारे कीर्तन क्रियेमध्ये कुणी आपलं जीवन चैतन्य महाप्रभू. चैतन्य महाप्रभूंनी तर नारद हरे नारद मुनी. हरे कृष्ण महामंत्र तुकाराम. एक 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 बघू आपण. तर यांनी निश्चितच आपण सर्वांनी जे उदाहरणं सांगितले ते बरोबर आहेत, परंतु विशेषतः श्रीमद भागवतामध्ये आपण पाहतो शुकदेव गोस्वामी यांनी महाराज परीक्षितांना भागवतम सांगितलं. तर भगवंतांचं जे यशोगान शुकदेव गोस्वामी महाराजांनी केलं तर ते आदर्श भक्त सांगितले जातात कीर्तनाचे. आणि बाकीचे जे पण तुम्ही भक्त सांगितले जसं चैतन्य महाप्रभू ते तर पूर्ण पुरुषोत्तम भगवान कृष्ण आदर्श भक्ताच्या रूपात आहेत. त्यांनी पण संकीर्तन आपल्याला शिकवलं. तुकाराम महाराज आणि बाकीचे नारद मुनी यांच्यासारखे महान भक्त पण निश्चित महान आहेत, परंतु एक प्रामुख्याने उदाहरण सांगितलं जातं ते शुकदेव गोस्वामींचं कीर्तनासाठी, परीक्षित महाराजांचं श्रवणासाठी. विष्णू स्मरणम मध्ये कुणाचं उदाहरण प्रामुख्याने ऐकण्यात येतं आपल्या? भगवंतांचं प्रल्हाद स्मरण. महाराज. प्रल्हाद. प्रल्हाद महाराज. येस, प्रल्हाद महाराजांचा की आपण पाहतो की दिवस आणि रात्र प्रत्येक मिनिटाला प्रत्येक क्षणाला त्यांच्या इतक्या कठीण परिस्थितीमध्ये ज्या वेळेस की त्यांचे जे वडील असुरवर्य देहिना सर्वात मोठे असे असुर त्यावेळेसचे पृथ्वीवरचे असे हिरण्यकशिपू प्रल्हाद महाराजांना वेगवेगळ्या प्रकारे हानी पोहोचवण्याचा प्रयत्न करत असताना प्रल्हाद महाराजांनी कधीही भगवंतांचं स्मरण हे ढळू दिलं नाही. त्याच्यामुळे भगवंतांच्या स्मरणामध्ये प्रल्हाद महाराजांचं हे विशेष उदाहरण दिलं जातं. आणि पादसेवनम भगवंतांचं कोण पादसेवन सेवा करत राहतात नेहमी? लक्ष्मी देवी. लक्ष्मी देवी वैकुंठ लोकामध्ये. तर त्या आदर्श भक्ताचं उदाहरण आहे पादसेवनम ह्या मार्गामध्ये. अर्चनम भगवंतांच्या अर्चना विग्रह त्याचं उदाहरण. आणि याचे पण अनेक उदाहरणं आहेत आणि प्रामुख्याने एक विशेष उदाहरण भागवतामध्ये दिलं जातं. कुणाचं उदाहरण आहे? पृथ्वी महाराज. ऋतू महाराजांचं. खूप छान. भगवंतांच्या अर्च विग्रहाचं पूजन करण्याचे आदर्श उदाहरण हे ऋतू महाराज आहेत. आणि त्याच प्रकारे वंदनम ही जी नवविध भक्तीमधली प्रक्रिया आहे त्याचं उदाहरण शास्त्रामध्ये दिलेलं आहे अक्रूर म्हणजे वंदन म्हणजे भगवंतांना प्रार्थना अर्पण करणे. विशेषतः असं सांगितलं जातं की अक्रूर हे यांना भगवंतांच्या इच्छेने कंसाने पाठवलं मथुरेहून वृंदावनला. भगवंतांना म्हणजे श्रीकृष्णांना आणि बलरामजींना मथुरेला बोलवण्यासाठी चानूर आणि मुष्टिक यांच्यासोबत कुस्ती खेळण्यासाठी. पण विशेषतः कंसाचा असा डाव होता की कपट नीतीने त्यांचा पराभव करून या दोन्ही भावांना ठार करणे. आणि त्या कार्यासाठी अक्रूर जे की भगवंतांचे महान भक्त आहेत त्यांना कंसाने निवडलं. आणि असं सांगितलं जातं की वृंदावन मधल्या गोपांगना ज्या होत्या त्या अक्रूरांबद्दल खूप नाराज होत्या की त्यांनी सांगितलं आपलं नाव तर आहे अक्रूर पण आपण अतिशय क्रूर आहात, कारण आपण भगवंतांना म्हणजे कृष्ण आणि बलराम यांना वृंदावन पासून दूर घेऊन जात आहात. आणि कृष्ण आणि बलराम यांना वृंदावन मधून मथुरेला घेऊन जाताना आपण पाहतो की
अक्रूरजींनी दोन्ही वेळेस मथुरेहून वृंदावनला येताना पण खूप सुंदर प्रार्थना अर्पण केल्या भगवंतांना वृंदावनमध्ये प्रवेश करण्याच्या अगोदर, आणि वृंदावन मधून मथुरेला जाताना ज्यावेळेस कृष्ण आणि बलराम यांनी पाण्याखाली अक्रूरांना विशेष दर्शन दिलं, त्यावेळेस पण अक्रूर खूप सुंदर प्रार्थना भगवंतांना अर्पण करतात. तर खूप सुंदर सुंदर प्रार्थना आहेत भागवतामध्ये, जसं वृत्रासुर यांची आहे, गजेंद्र यांची आहे, आणि वेगवेगळ्या भक्तांच्या प्रार्थने, श्रील व्यासदेवांच्या प्रार्थनेने आपण भागवताला सुरुवात. पहिला श्लोक व्यासदेवांची भगवंतांच्या प्रती प्रार्थना आहे, आणि बाकीच्या आपण उत्तरेची कुंती देवींची, अशा वेगवेगळ्या भीष्मदेवांची महान भक्तांच्या भगवंतांच्या प्रती प्रार्थना पाहिल्या. परंतु या वंदनम नवविधा भक्तीमध्ये विशेषतः अक्रूर यांचं नाव घेतलं जातं वंदनम ह्या भक्तीच्या क्रियेमध्ये आपलं जीवन परिपूर्ण करण्यासाठी. त्याच प्रकारे दास्य रूपामध्ये भगवंतांच्या भक्तीमध्ये कोणी परिपूर्णता प्राप्त केली? प्रॉमिनंट उदाहरण कोण आहे? हनुमान. हनुमानजी. खूप छान, हनुमानजी. आणि सख्य भावामध्ये भगवंत अर्जुन आहे, उद्धव आणि पण ना, उद्धव पण आहेत, आणि बाकीचे पण भक्त आहेत, जसं की आपण वृंदावन मध्ये पाहतो श्रीदामा, सुदामा, मधु, मंगल, स्तोक कृष्ण, आणि बाकीचे कृष्णाचे सखा भक्त. आणि आत्मनिवेदनामध्ये कोण आहेत भगवंतांच्या भक्तीमध्ये परिपूर्णता प्राप्त केलेले? ज्यांनी अंबरीश भगवंतांना, महाराज. बळीराजा. अंबरीश महाराज, आणि विशेषतः बलिराजा. बली महाराज, की ज्यांनी आपलं सर्वस्व, धन्यवाद प्रभूजी, तर ज्यांनी आपलं सर्वस्व भगवंतांना अर्पण केलं आणि आपल्या जीवनाची परिपूर्णता प्राप्त केली. आपण बली महाराजांच्या बाबतीत बघतो की कशा प्रकारे त्यांचे जे गुरु होते शुक्राचार्य, त्यांनी बली महाराजांना सावध केलेला किंवा थांबवण्याचा प्रयत्न केलेला, की हा जो छोटा बालक भिक्षा मागत आहे तुला, की तो छोटा साधारण बालक नसून ते साक्षात भगवंत विष्णू आहेत, तर कृपया तू वचन देऊ नकोस त्यांना भिक्षा प्रदान करण्याचं, त्यांना दान देण्याचं. परंतु बली महाराजांनी सांगितलं की जर हे साक्षात विष्णू असतील तर भगवंतांपासूनच आपल्याला सर्व प्राप्त झालेलं आहे, आणि जर भगवंत काही मागणार असतील तर ते देण्यामध्ये आपलं भाग्यच आहे. त्याच्यामुळे मी माझ्या वचनापासून मागे हटणार नाही. आणि शेवटी अशा प्रकारे भगवंतांना शरण जाण्यापासून थांबण्यासाठी आपल्या गुरुनी जी आज्ञा दिली होती त्याचं पालन न केल्यामुळे बली महाराजांना त्यांचे गुरु शुक्राचार्य यांनी शाप दिला की आपलं सर्व भौतिक वैभव हे नष्ट होईल या आज्ञेचं पालन न केल्यामुळे. आणि बली महाराज तरी पाठीमागे हटले नाही, त्यांनी पूर्णतः आपलं सर्वस्व वामन देवांना प्रदान केलं, अर्पण केलं. आणि आपण पाहतो की भगवंतांना कोणती गोष्ट अर्पण केल्याने कोणी कधीही कोणती गोष्ट गमावून बसत नाही. तर भगवंत हे असं सांगतात की ज्यावेळेस भगवंतांचे असंख्य हात आहेत, जर भगवंत कोणती गोष्ट घेत असतील तर आपण दोन हातांनी किती म्हणून थांबवणार, आणि त्याच प्रकारे भगवंत ज्यावेळेस आपल्या असंख्य हातांनी देणार असतील त्यावेळेस आपण दोन्ही हातांनी किती स्वीकारणार. तर अशा प्रकारे वामन देवांना आपलं सर्वस्व अर्पण करून बली महाराज यांनी आत्मनिवेदन ह्या भक्तीच्या प्रक्रियेचं परिपूर्णत्व प्राप्त केलं. आणि त्याच्या बदल्यामध्ये वामनदेव हे नित्य बली महाराजांचे सेवक म्हणून, द्वारपाल म्हणून त्यांचे सूतल लोकामध्ये आहेत. आणि अशा प्रकारे हे नवविधा भक्तींची आपण 9 उदाहरणं पाहिले. तर अक्रूर यांच्याबद्दल असं विशेषतः सांगितलं जातं की गोपांगना, वृंदावन मधल्या गोपांगनांना अशा प्रकारे नाराज त्या झाल्यामुळे, अक्रूरांनी कृष्ण आणि बलराम यांना घेऊन गेल्यामुळे, नंतर शामंतक मण्याच्या कथेमध्ये आपण पाहतो की अक्रूर हे एका कन्स्पिरसीला आपण मराठीमध्ये काय म्हणतो, एका कटाचा भाग बनल्या गेले. अशा प्रकारे गोपींच्या प्रती त्यांच्याकडून गोपींना नाराज केल्याच्या अपराधामुळे, परंतु नंतर भगवंतांच्या भक्तीत असल्यामुळे त्यांचा पण उद्धार झाला. आणि आपण महाराज उग्रसेन यांच्याबद्दल आपल्याला माहितीच आहे की महाराज उग्रसेन हे भगवंतांचे आईकडूनचे आजोबा, म्हणजे
देवकीचे वडील देवक महाराज आणि त्यांचे भाऊ महाराज उग्रसेन हे होते कंसाचे वडील. आणि कंसाची कथा वेगळी आहे, कधी आपण दुसऱ्या वेळेला चर्चा करू की कशा प्रकारे अगोदरच्या जन्मामध्ये कंस हा कालनेमी असुर होता. तर असे हे महाराज उग्रसेन आपण पाहतो की कंसाने आपल्या स्वतःच्या वडिलांना बंदी बनवून मथुरेचं राज्यपद स्वतः स्वीकारलं. आणि आपण अशातल्या इतिहासामध्ये पण पाहतो मुघलांच्या की एक राजा होऊन गेला ज्यांनी की अशाच प्रकारे आपल्या वडिलांना बंदिवासात घालून स्वतः राजा राजसिंहासन प्राप्त केलं. तर असे असुर आपण बघतो की आता पण आजकालच्या म्हणजे काही वर्षांपूर्वीच्या काही दशकांपूर्वीच्या इतिहासामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तर असे महाराज उग्रसेन ज्या वेळेस भगवंत कृष्णांनी कंसाला ठार मारलं आणि द्वारका नगरीची स्थापना केली, मथुरेहून सर्व मथुरावासींना द्वारकेमध्ये आणलं, त्यावेळेस भगवंतांनी स्वतः राजा न होता आपले जे आईकडचे आजोबा होते महाराज उग्रसेन त्यांची राजा म्हणून नेमणूक केली. तर असे महाराज उग्रसेन हे पण भगवंतांचे महान भक्त होते. त्यानंतर बलदेव, तर आपण सर्व वाचणार नाहीये प्रभूजी कारण खूप वेळ जाईल. तर थोडक्यामध्ये मुख्य मुख्य पात्रांबद्दल मी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करेल. आपण आपल्या रिकामा वेळेमध्ये पूर्ण हे वाचून काढा. तर बलदेव हे आपण पाहतो की भगवंतांचे सर्वात पहिले एक्सपान्शन विस्तारित रूप आहे. आणि आपण बलरामांबद्दल काही दिवसांपूर्वी चर्चा केली की कशा प्रकारे भक्तीच्या 5ही रसांमध्ये शांतरस, दास्यरस, साख्यरस, वात्सल्यरस आणि माधुर्यरस कशा प्रकारे बलरामजी या 5ही रसांमध्ये भगवंतांची सेवा करतात. आपल्या सगळ्यांच्या लक्षात आहे प्रभूजीच माताजीच हे आपण चर्चा केलेली कशा प्रकारे बलरामजी भक्तीच्या 5ही अंगांमध्ये भगवंतांची सेवा करतात. हरे कृष्ण. कुणाच्या लक्षात नाहीये परत सांगायचं आहे आपण प्रभूजीच माताजी नाही लक्षात प्रभूजी. नाही हा लक्षात. तुम्ही सांगितलेलं आठवतंय पण असं पक्क नाही ठीक आहे. आठवत आहे. ठीक आहे, काही हरकत नाही. आपण पुन्हा एकदा रिवाइज करू, पुन्हा एकदा उजळणी करू त्याची की शांत रसामध्ये आपण चर्चा केलेली की भगवंतांचे जे पॅरिफर्नेलिया भगवंतांची ज्या वापरातल्या वस्तू आहेत, मग त्यांची उशी असू, त्यांची बासुरी असू, भगवंतांच्या सेवेमध्ये वापरली जाणारे वेगवेगळे वाद्य जसं मृदंग, करताल, तर भगवंतांच्या सेवेमध्ये लागणाऱ्या ज्या सामग्री आहेत त्या त्या वेगवेगळ्या रूपांमध्ये बलरामजी हे भगवंतांची शांत रसामध्ये सेवा करतात. त्याचप्रमाणे दास्य रसामध्ये आपण बघतो की कृष्ण कधी कधी बलरामजींच्या त्यांच्या सखा आणि बलरामजी यांच्यासोबत खेळायला गेलेले असताना वृंदावनमध्ये कधी कधी बलरामजींच्या मांडीवर स्वतःचं डोकं ठेवून आराम करतात काही वेळेला. अशा प्रकारे बलरामजी हे भगवंतांचे दास्य भावामध्ये पण सेवा करतात. आणि साख्यरसामध्ये आपण पाहतो की भगवंतांचे नित्य बरोबर त्यांच्या वेगवेगळ्या लीलांमध्ये त्यांच्या बरोबर जाणे, वेगवेगळ्या गोप बालकांसमवेत खेळांमध्ये भगवंतांशी आदान प्रदान करणे अशा प्रकारे. आणि भगवंतांचे एक विशेष गोप बालक सखा आहेत श्रीदामा, जे की श्रीमती राधाराणींचे भाऊ आहेत. तर अशा वेगवेगळ्या प्रकारे बलरामजी हे गोपांच्या रूपामध्ये भगवंतांच्या सखांच्या रूपामध्ये भगवंतांची सेवा करतात. आणि वात्सल्य भावामध्ये मोठे भाऊ म्हणून तर आपण भगवंतांची सेवा करताना पाहिलेलंच आहे बलरामजींना. आणि काही विशेष असुर पण आहेत वृंदावनमध्ये. जसे कुणाला असुर लक्षात आहेत बलरामजींनी कोणत्या असुरांचा वध केला? आपण पाहतो की वृंदावनामध्ये बहुसंख्य जे असुर आले कृष्णांनी त्यांना ठार मारलं. आणि वृंदावन लीलेचं एक वैशिष्ट्य म्हणजे भगवंतांनी कधीही कोणत्या हत्याराचा वापर केला नाही, शस्त्राचा वापर केला नाही कोणत्या असुराचा वध करण्यासाठी. परंतु 2 विशेष प्रकारचे असुर आहेत ज्यांचा वध भगवंतांनी कृष्णांनी नाही केला तर बलरामजींनी केला आहे. वृतासुर हा व्रतासुर व्रत
वृत्रासुर तर भगवंतांचे महान भक्त आहेत. धेनुकासूर आणि प्रलंबासूर. धेनुकासूर प्रलंबासूर धेनुकासूर आणि प्रलंबासूर. अच्छा, तर प्रलंबासूर हे उत्तर बरोबर आहे. भगवंतांच्या आपण पाहतो की सप्तासूर वगैरे ते नाही का? ते काय होते? हा काय बरं शकटासूर. होतं ते? शकटासूर हे एका बैलगाडीच्या रूपामध्ये आलेले, पण त्यांना बलरामजींनी नाही ठार मारलं. परंतु प्रलंबासूर हे बरोबर आहे एक उत्तर. आणि दुसऱ्या अजून असुरांचं उदाहरण धेनुकासूर. नाही. धेनुकासूर धेनुकासुरांचे जे असोसिएट्स होते, त्यांचे जे बरोबरचे साथीदार होते, त्यांना बलरामजींनी पण ठार मारलं, परंतु धेनुकासुरांना ऍज सच कृष्णांनी मारलं. अजून दुसरे कोणते असुर आहेत? 50% उत्तर बरोबर आहे एका असुराचं. अजून दुसरे असुर कोण आहे? द्विविध जे गोरिला होते, जे की एक आसुरिक भाव ठेवून आलेले होते भगवंतांच्या लीलेमध्ये अडथळा आणण्यासाठी, त्यांना पण आपण पाहतो की बलरामजींनी ठार मारलं. तर अशा प्रकारे बलरामजी हे कृष्णांना आपले छोटे भाऊ म्हणून पण वात्सल्य भावामध्ये त्यांची सेवा करतात. आणि माधुर्य रसामध्ये श्रीमती राधाराणींची जी बहीण आहे अनंग मंजरी, त्या बलरामजींचं विस्तारित रूप आहे. मी अगोदर सांगितले की श्रीमती राधाराणींचा भाऊ पण नाही. श्रीमती राधाराणींचा भाऊ हा बलरामजींचं विस्तारित रूप नाहीये श्रीदामा, परंतु त्यांच्या ज्या बहीण आहेत अनंग मंजरी, ह्या बलरामजींचं विस्तारित रूप आहे. तर अशा प्रकारे माधुर्य रसामध्ये पण बलरामजी हे भगवंतांची सेवा करतात. तर अशा प्रकारचे बलरामजी हे भगवंतांचे श्रेष्ठ भक्त आणि गुरुतत्व, म्हणजे गुरुतत्व, गुरूंचं कार्य आहे एका भक्ताला भगवंतांशी जोडणे, भगवंतांच्या सेवेमध्ये जोडणे. तर असं बलरामजींना आदि गुरु पण म्हटलं जातं. म्हणजे सर्वात भगवंतांपासून, भगवंतांची जर कृपा प्राप्त करायची आहे तर आपल्याला बलरामजींचे आहेत, बलरामजी किंवा बलदेव. कुणाचा काही प्रश्न आहे? हरे कृष्णा प्रभुजीस माताजीस बलरामजींबद्दल. आणि नंतर भागवतामध्ये विशेष प्रकारे बलरामजींचं एक लीला सांगितली आहे की कशा प्रकारे देवींचं लग्न करून द्यायचं हे दुर्योधनासोबत. कारण दुर्योधन हे बलरामजींचे मिलिटरी आर्ट मल्ल क्रीडेमध्ये अर्जुनासोबत व्हावं. आणि नंतर आपण वर पाहिले की कशा प्रकारे भगवंतांच्याच इच्छेने अर्जुन सुभद्रेला घेऊन पळून जातात आणि त्यांचं लग्न होतं. आणि नंतर कृष्णांचा मुलगा सांबा आणि दुर्योधनाची मुलगी लक्ष्मणा यांचा विवाह होतो. आणि दुर्योधन हा सांबाला तुरुंगामध्ये टाकतो. त्यावेळेस आपण बघतो की बलरामजी स्वतः दुर्योधनाकडे जातात सांबाला सोडवण्यासाठी. आणि दुर्योधन ज्यावेळेस नकार देतो सांबाला सोडण्यासाठी, तेव्हा बलरामजींचा राग अनावर होतो आणि ते पूर्ण हस्तिनापूर हे यमुनेमध्ये ओढून आणण्याकरता तयार होतात. आणि त्यावेळेस आपण हे बघतो की यमुना नदीबद्दल पण त्यांचा अशाच प्रकारे एक वेळेस राग व्यक्त होतो. आणि यमुना नदीचे बरेच छोट्या रिव्हुलेट्स ज्याला म्हणतो आपण, छोट्या छोट्या पात्रांमध्ये पात्र विभाजित झालेलं आहे. तर अशा बलरामजींबद्दल इथे सांगितलंय की कशा प्रकारे श्रीकृष्णांची संगनमत करून जेव्हा अर्जुनाने सुभद्रेचे हरण केले, तेव्हा बलदेवांना अर्जुनाचा अतिशय राग आला होता. आणि त्या रागाच्या आणि त्या भरात ते अर्जुनाला मृत्यूदंड देण्यासाठी निघाले. त्यावेळी आपल्या मित्रासाठी भगवंत कृष्णाने स्वतः बलरामांजवळ विनवणी केली आणि ते त्यांच्या पाया पडले आणि अर्जुनावर असा राग न धरण्याविषयी त्यांना विनवले. तर अशा प्रकारे भगवंतांबद्दलच्या प्रेमाने आपण बघतो की कधी कधी बलरामजींचा राग पण आपल्याला पाहायला मिळतो. कधी दुर्योधनाने त्यांच्या कृष्णांच्या मुलाला न सोडण्याबद्दल, किंवा ज्या वेळेस
भीमसेन ज्यावेळेस कुरुक्षेत्राचं युद्ध होणार होतं त्यावेळेस कुणाची बाजू न घेण्यासाठी बलरामजी हे वेगवेगळ्या तीर्थ यात्रेसाठी निघून आले आणि शेवटी कुरुक्षेत्राचे युद्ध संपण्याच्या वेळेला जेव्हा बलरामजी परत येतात त्यावेळेस भीमसेन आणि दुर्योधन यांचं ड्युएलला आपण मराठीमध्ये काय म्हणतो, द्वंद्व युद्ध होणार असतं. आणि दुर्योधन हे आपण थोड्या वेळापूर्वी ऐकलं की बलरामजींचे मल्ल क्रियेमध्ये मल्ल त्याच्यामध्ये शिष्य आहेत. आणि अशा प्रकारे ज्या वेळेस कृष्ण भीमसेन यांना खुणवून सांगतात की कशा प्रकारे दुर्योधनाला मारता येईल त्यावेळेस बलरामजी हे खूप नाराज झालेले असतात की चुकीच्या प्रकारे त्यांच्या शिष्याला भीमसेन मारत आहे. तर अशा प्रकारे आपण बघतो की बाहेरच्या दृष्टीने पाहायला गेलं कधी त्यांचे कोणते कार्य जरी आपल्याला वेगळे वाटत असेल तरीही भगवंतांचे ते पहिले विस्तारित रूप आहेत आणि भगवंतांचे सर्वश्रेष्ठ भक्त आहेत. भगवंतांना जीवांशी जोडण्यामध्ये आदी गुरु म्हणून ते नेहमी गुरुच्या रूपामध्ये मदत करतात. कुणाचा काही प्रश्न आहे? हरे कृष्ण प्रभूजी माताजी. हरे कृष्ण प्रभूजी. हा प्रभूजी मला एक हरे प्रश्न कृष्ण. होता की आपण बघतो की बलदेव हे कद्रूचे पुत्र होते. हे सॉरी संकर्षण हे कद्रूचे पुत्र होते ना आधी, त्यांच्यापासूनच त्यांचा जन्म झाला ना प्रभूजी? मला थोडंसं हे रिवाइज करावं लागेल माताजी, माझ्या पूर्ण लक्षात नाहीये, मला चेक करावं लागेल. परंतु भगवंतांचं विस्तारित रूप आहे, भगवंतांचे नित्य सेवक आहेत हे आपण लक्षात ठेवा. आणि प्रभुपादजी विशेष प्रकारे बलरामजी बद्दल इथे सांगतात की बलदेव हे केवळ भौतिक शक्ती म्हणजे बलदेव नाही, तर बलदेव म्हणजे विशेषतः आध्यात्मिक शक्ती. कुणालाही जर आध्यात्मिक परिपूर्णता प्राप्त करायची आपल्या जीवनामध्ये तर बलदेव हे अशा सर्व भक्तांचे आध्यात्मिक गुरु ठरतात. भगवंतांना प्राप्त करायचे तर बलदेवांच्या थ्रू जाणं आवश्यक आहे. हा, ज्यावेळेस भीमाने दुर्योधनांच्या मांडीवर घाव घातला तेव्हा बलरामजींना अतिशय संताप झाला, परंतु भगवंतांनी त्यांना त्यांच्या क्रोधापासून भीमाचं रक्षण केलं. प्रद्युम्न भगवंतांची जी सर्वात पहिली पत्नी कोण होती कृष्णांची? रुक्मिणी देवी. रुक्मिणी देवी. तर कृष्ण भगवंत आणि जांबवती यांचे पुत्र म्हणजे सांब. तर हे भगवंतांच्या प्रत्येक राण्यांचे 10-10 पुत्र होते. यांच्याबद्दल तुम्ही नंतर वाचा. आणि भगवंतांचं जे क्वाड्रपल चतुर्व्यूह जे विस्तारित रूप आहे, प्रद्युम्न, अनिरुद्ध, संकर्षण आणि वसुदेव, त्या चतुर्व्यूह विस्तारित रूपांपैकी एक हे प्रद्युम्न आहेत. चारू देशना हे रुक्मिणी देवींबरोबरच्या भगवंतांच्या 10 पुत्रांपैकी अजून एक पुत्र. यांच्याबद्दल तुम्ही सांबा आपण जस्ट पाहिला, आता चर्चा केली. आणि पुढे यादव कुळाच्या विनाशामध्ये आपण पाहतो की भगवंतांची या पृथ्वीवरची लीला संपवण्याच्या अगोदर यादवांना सर्वांना परत आध्यात्मिक जगतामध्ये त्यांनी पाठवलं पृथ्वीवरच्या लीला संपवून. आणि यादव कुळाचा अंत कशा प्रकारे झाला याची कथा आपल्याला ज्ञात आहे की कशा प्रकारे ते यांच्याकडून एकदा महान ऋषी मुनींचा कशा प्रकारे अपमान झाला आणि त्या ऋषी मुनींसमोर सांब हे भगवंतांचे पुत्र एका स्त्रीच्या रूपामध्ये गेले आणि न विचारलं की काय होणार आहे, या स्त्रीला पुत्र होणार आहे की कन्या रत्न प्राप्त होणार आहे. आणि त्यानंतर त्यांना शाप प्राप्त झाला की जे काही या स्त्रीच्या पोटात आहे त्यांनी पूर्ण यादव कुळाच्या नाशाचं कारण ठरेल. आणि ते गोष्ट जी लपवलेली होती या खोट्या स्त्रीच्या पोटाच्या तिथे सांब यांनी लोखंडी मुसळ होत आणि त्यानंतर त्यांनी ते उग्रसेन महाराजांना प्रदान केलं. उग्रसेन महाराजांनी
एका समुद्रात फेकला, म्हणजे जी हाय लेवलची गोष्ट लक्षात आहे. आणि त्यानंतर ते एका माशाच्या पोटामध्ये गेलं, एका मासेमाऱ्याने पकडलं आणि ते कुसळल्यानंतर खूप मुसळ छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये विभागून नंतर फेकून देण्यात आलं आणि त्याच्यापासून एक टोकदार असणारे असे गवताचे पाते, गवत तसं उगवलं आणि त्या टोकदार पात्यांनी यादवांनी एकमेकांमध्ये लढून एकमेकांचा पूर्ण यादव कुळाचा त्याच्यामध्ये विनाश झाला. तर एनिवे, आपण हे महत्वाचं नाहीये की कशा प्रकारे विनाश झाला, कारण अंततः भगवंतांची इच्छा आहे. परंतु हे सर्व भगवंतांचे नित्य परिकर आहेत आध्यात्मिक जगतामधले, हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे. हरे कृष्ण. अशा प्रकारे हे सर्व महान व्यक्ती, वसुदेव असू, महाराज उग्रसेन असू, प्रद्युम्न, सांब इत्यादी भगवंतांचे पुत्र असू, हे सर्व भगवंतांच्या स्वागतासाठी आपलं कोणी प्रसाद भोजन घेत होतं, कोणी आराम करत होतं. जे हातात काम करत होते ते सर्व सोडून त्यांनी सर्व उद्योग, भोजन, आराम, विश्रांती इत्यादी सोडून आपल्या महान पितेकडे त्वरेने धाव घेतली. आपण श्लोक क्रमांक 18 बघू. हरे कृष्ण. कुणाचा काही प्रश्न आहे? प्रभूजीज, माताजीज, पुढे जायचं. मी सर्व तात्पर्य वाचू शकत नाहीये, आपण आपल्या रिकाम्या वेळेमध्ये कृपया वाचा आणि काही प्रश्न असेल तर आपण चर्चा करूया. हरे कृष्ण. श्लोक क्रमांक 18. वारण इंद्र पुरस्कृत्य इंद्र पुरस्कृत्य ब्राह्मणै ससुमंगलै ब्राह्मणैः सुमङ्गलैः शङ्खतुर्य निनादेन शङ्खतुर्यनिनादेन ब्रह्मघोषेण चादृतः ब्रह्मघोषेण चादृतः प्रत्युच्चक्मुहृतैरुष्टः प्रणयागत साध्वसः प्रणयागत साध्वसः. तर इथे आपण बघतो की भगवंतांचं ब्राह्मण आणि इतर समाजातले सदस्य वेगवेगळे त्यांनी कशा प्रकारे इथे स्वागत केलेलं आहे आणि येणाऱ्या श्लोकांमध्ये अजून वेगवेगळ्या समाजातल्या सदस्यांचं वर्णन येईल द्वारकेमधल्या. अलका माताजी, हरे कृष्ण. हरे कृष्ण. अलका माताजी, वाचायचं आपल्याला. हो हो हो. हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण. हातात मंगल पुष्पे धारण करणाऱ्या ब्राह्मणांसह ते रथावर बसून शीघ्र निघाले. सर्व मंगल आणि वैभव यांचे शुभचिन्हच असे हत्ती त्यांच्या पुढे चालत होते. शंख, तुताऱ्या इत्यादी मंगलवाद्ये निनादत होती आणि वैदिक सूक्तांचे पठण केले जात होते. या प्रकारे ओतप्रोत जिव्हाळ्याने त्यांनी आपला आदरभाव अर्पण केला. तात्पर्य श्रील प्रभुपादजी द्वारा श्रील प्रभुपादजी की जय. थोर व्यक्तींचे स्वागत करण्याच्या वैदिक पद्धतीमुळे एक प्रकारे आदरपूर्ण वातावरण निर्माण होते. त्या स्वागतार्ह व्यक्तीविषयीचा जिव्हाळा आणि पूज्यभाव परिपूर्ण रीतीने भरलेला असतो. अशा स्वागताच्या वेळेचे वातावरणातील मांगल्य हे त्यासाठी उपयोगात आणलेल्या उपरोक्त गोष्टींमुळे निर्माण होत असते. उदाहरणार्थ शंख, फुले, धूप, अगुरू, शृंगारलेले गजराज, विद्वान वैदिक ब्राह्मणांकडून पठण केले जाणारे मंत्र इत्यादी. हा सर्व स्वागत समारंभ स्वागत करणाऱ्याच्या दृष्टीने आणि स्वागत स्वीकारण्याच्या दृष्टीने आणि स्वागत करणाऱ्यांच्या दृष्टीनेही अत्यंत हार्दिक स्वरूपाचा असेल. श्रील प्रभुपादजी की जय. हरे हरे कृष्ण प्रभू. धन्यवाद. तर आपण बघतो की आजही भारतातले अनेक महान देवस्थाने आहेत जिथे भगवंतांच्या स्वागतासाठी किंवा त्यांच्या मिरवणुकीसाठी एक डेडिकेटेड, म्हणजे त्यांच्या सेवेमध्ये असणारा गजराज म्हणजे हत्ती पण असतो. जसं आपण
बऱ्याच ठिकाणी गुरुवायूर दक्षिण भारतामध्ये बऱ्याच ठिकाणी मंदिरांमध्ये आपण पाहतो, किंवा विठ्ठलांच्या काही काही पालख्यांमध्ये वगैरे पण पाहतो की आपण विठ्ठलांच्या स्वागतासाठी, त्यांच्या भगवंतांच्या स्वागतासाठी पण गजराज आहेत. त्याच प्रकारे आपण द्वारकेमध्ये पाहतो तर बऱ्याच जे, आणि याच्यामध्ये अहोबिलम नाही, नरसिंहदेवांचं ठिकाण कोणतं आहे आंध्र प्रदेशामधला, अहोबिलम, आणि दुसरं कोणतं आहे नाव माझ्या लक्षात आहे परंतु जस्ट तोंडावर येत नाहीये. तो चिरकुट बालाजी येते का? नाही ना, हा, बालाजी नाही. चिरकुट नाही. नाही नाही, नरसिंहदेवांचं त्यांचा आविर्भाव ज्या ठिकाणी झाला, अहोबिलमच माझ्या मते. अहोबिलम मध्ये पण त्यांच्या स्वागतासाठी हत्ती आहे भगवंतांच्या. तर सांगण्याचा अर्थ असो की भागवत सांगतं की अशा प्रकारचे मंगलमय वातावरण तयार होतं भगवंतांच्या सेवेमध्ये. ह्या सगळ्या गोष्टी वापरल्यामुळे हे निश्चितच राधा मांगल्य निर्माण करतं हे वातावरण. लावशील का परत हात त्याला? हरे कृष्णा. रतिरूपा म्हणजे माताजी, हात नाही राहतो लॅपटॉपला. रतिरूपा माताजी थोडं लक्ष ठेवा प्लीज. हरे कृष्ण. श्लोक क्रमांक 19. वारं मुख्याश्च शतशो यानैस्तद्यर्शनोत्सुकः लसत्कुण्डलनिर्भाता कपोलवदनश्रियः कपोलवदनश्रियः. हरे कृष्णा. कोणाला वाचायचं आहे? प्रभूजी मी. हा, विजया माताजी. हरे कृष्ण. यस माताजी. त्यावेळी प्रमुख अशा शेकडो वेश्या निरनिराळ्या वाहनांतून निघाल्या. त्यांनाही भगवंतांच्या दर्शनाची तीव्र उत्सुकता होती. त्यांची सुंदर मुखे त्यांच्या कानातील चकमकणाऱ्या कर्णभूषणाने सुशोभित होती आणि त्या कर्णभूषणांमुळे त्यांची कांती अधिक सौंदर्यपूर्ण झाली होती. तात्पर्य श्रील प्रभुपाद की जय. श्रील प्रभुपाद द्वारा. वेश्या जर भगवंतांच्या भक्त असतील तर आपण त्यांचा सुद्धा तिरस्कार करू नये. आजच्या काळात सुद्धा भारतातील मोठमोठ्या नगरात अशा अनेक गणिका सापडतील की त्या भगवंतांच्या प्रामाणिक भक्त आहेत. दैवाच्या प्रतिकूलतेमुळे एखाद्या व्यक्तीला समाजात अप्रतिष्ठितपणाचा एखादा व्यवसाय पत्करावा लागतो, परंतु त्यामुळे भगवंतांच्या भक्तीत काही व्यत्यय येत नाही. कोणत्याही परिस्थितीत भगवंतांच्या भक्तीत कोणी कसलाही अडथळा आणू शकत नाही. या श्लोकावरून असे दिसते की द्वारकेसारख्या नगरीत जेथे साक्षात भगवान श्रीकृष्णांचा निवास होता तेथेही आणि त्या काळी सुमारे 5,000 वर्षापूर्वीही वेश्यावस्ती होती. याचा अर्थ हा की समाज सुस्थितीत राहण्याच्या दृष्टीने वेश्या सुद्धा आवश्यक आहेत. सरकार दारूची दुकाने उघडते तेव्हा त्याचा अर्थ असा नसतो की सरकार नागरिकांना दारू पिण्याला उत्तेजन देते. त्यामागील भूमिका अशी आहे की समाजात असा एक वर्ग नेहमीच राहणार आहे की जो कोणत्याही परिस्थितीत कोणतेही मूल्य देऊन दारू पिणारच. परिणामी दारूबंदी केल्याने मोठमोठ्या नगरांतून अवैध रूपाने दारू आणली जाते. त्याचप्रमाणे ज्या पुरुषांना घरी समाधान मिळत नाही त्यांना काही सुविधांची आवश्यकता असते आणि जर वेश्या संस्था अस्तित्वात नसेल तर हे असे नीच श्रेणीचे पुरुष इतर स्त्रियांना वेश्यावृत्ती स्वीकारण्यास प्रवृत्त करतील. त्यापेक्षा वेश्या उपलब्ध असाव्यात म्हणजे समाजाचे पावित्र्य टिकेल. सर्व समाजातच वेश्यावृत्ती बोकाळण्यापेक्षा त्यासाठी एक स्वतंत्र वेश्यावर्ग असणेच बरे. खरी सामाजिक सुधारणा ही आहे की सर्वांनाच परमेश्वराच्या भक्तीकडे वळवावे, म्हणजे समाजाचे अधःपतन घडविणाऱ्या सर्व प्रवृत्तींना आपोआप पायबंद बसेल.
श्री बिल्वमंगल ठाकूर हे विष्णू स्वामी वैष्णव पंथाचे एक श्रेष्ठ आचार्य झाले. ते गृहस्थाश्रमी असताना एका वेश्येकडे फारच आकृष्ट झाले. ती वेश्या भगवंतांची दृढ भक्त होती. एके रात्री विजांचा कडकडाट आणि मुसळधार पाऊस चालू असतानाही हे ठाकूर चिंतामणी नामक त्या वेश्येच्या घरी गेले. अशा भयान रात्री उसळलेल्या लाटांनी घोंगावणारी नदी पार करून आलेल्या ठाकूरांना पाहताच चिंतामणी आश्चर्याने थक्क झाली. ती ठाकूरांना म्हणाली, माझ्यासारख्या किंचित हाडामासाच्या क्षुल्लक स्त्रीकडे आपली ही जी ओढ आहे तीच जर भगवंतांच्या सेवेकडे लागून त्यांच्या दिव्य सौंदर्याचे आकर्षण तुम्हाला निर्माण झाले तर परमसार्थक होईल. ठाकूरांच्या आयुष्यातील तो सर्वात मोलाचा क्षण होता. वेश्येच्या या शब्दाने ते आध्यात्मिक साक्षात्काराच्या दिशेने वळले. पुढे त्यांनी त्या वेश्येलाच आपल्या आध्यात्मिक गुरु मानले आणि आपल्या अनेक वाङ्मय कृतीतून आपल्याला सुमार्गावर आणणाऱ्या त्या चिंतामणीची त्यांनी स्तुती गायली. भगवद्गीतेमध्ये 9.32 भगवान म्हणतात, हे पार्था, अत्यंत कनिष्ठ जातीत जन्मलेले चांडाळ नास्तिक कुळात जन्माला आलेले इतकेच काय, वेश्या देखील जर अव्यभिचारी भक्तीने माझा आश्रय घेतील तर ते जीवनाची परिपूर्णता प्राप्त करतील. शुद्ध भक्ती मार्गात पतित स्वरूपाचा व्यवसाय अथवा जन्म यामुळे कोणताही अडथळा येत नाही. त्यांचे अनुसरण करण्यास तो तत्पर असेल, त्याच्याकरिता तो मोकळा आहे. असे दिसते की द्वारकेतील गणिका श्रीकृष्णास भेटावयास अत्यंत उत्सुक होत्या, कारण त्या निष्ठावंत भक्त होत्या आणि त्यामुळे वर सांगितलेल्या गीतावचनाप्रमाणे त्या सर्व जणी मुक्ती मार्गाच्या पथिक होत्या. म्हणून समाजामध्ये जी काही सुधारणा करणे अत्यावश्यक आहे ती सुधारणा म्हणजे सर्व नागरिकांचे भगवत भक्तात परिवर्तन घडविणे व त्यासाठी सुसंघटित प्रयत्न करणे. त्यामुळे आपोआपच स्वर्ग निवास देवतांचे सद्गुण त्यांच्यामध्ये येतील. ते परमेश्वराचे भक्त नाही, ते ऐहिक दृष्टीने कितीही संपन्न वा प्रगत असले तरी त्यांच्या ठिकाणी खऱ्या अर्थाने एकही सद्गुण वास करीत नसतो. भक्त आणि अभक्त यातील खरा भेद असा आहे की भक्त मुक्तीच्या दिशेने आपली वाटचाल करीत असतो, तर अभक्त भौतिक बंधनात गुरफटत जात असतो. अध्यात्मविद्येत लोक किती शिक्षित झाले आहेत व मुक्ती मार्गावर किती प्रगत झाले आहेत हे पाहणे हा संस्कृतीच्या प्रगतीचा खरा निकष हा आहे. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. धन्यवाद माताजी. हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद की जय. तर इथे आपण बघत आहोत की कशा प्रकारे समाजातले वेगवेगळे घटक आणि द्वारकेमधल्या वारांगना पण. तर इथे वेश्या हा शब्द मराठीमध्ये जरी वापरला असेल तरी श्रील प्रभुपादजी इंग्रजीमध्ये शब्द वापरतात सोसायटी गर्ल्स, ज्याचा अर्थ की आधीच्या काळामध्ये आपण बघतो की राजे महाराजे किंवा महान व्यक्तींच्या समोर त्यांच्या करमणुकीसाठी नाचणारे वगैरे वारांगना असायच्या. तर याचा अर्थ आजकालच्या वेश्यावस्तीतील वेश्यांप्रमाणे एक्झॅक्टली होत नाही, थोडासा फरक आहे. परंतु श्रील प्रभुपादजी सांगतात की कुणाच्या कोणत्या प्रतिकूल परिस्थितीमुळे जरी असा एखादा खूप मान सन्मान नसणारा व्यवसाय जरी कुणाला करावा लागत असेल, परंतु भगवंतांचा भक्त बनण्यासाठी समाजातल्या अशा कोणत्याही घटकातल्या कोणत्याही व्यक्तीबद्दल काही कोणतीही लिमिटेशन नाहीये की हा व्यक्ती भगवंतांच्या भक्तीमध्ये येऊ शकतो किंवा दुसरा व्यक्ती भगवंतांच्या भक्तीमध्ये येऊ शकत नाही. आणि श्रील प्रभुपादजी सांगतात की 5000 वर्षांपूर्वी ज्यावेळेस भगवंत या पृथ्वीवर वास करत होते त्यावेळेस पण अशा प्रकारचे वेश्या
त्या समाजातल्या घटक होत्या. आणि हे उदाहरण मी नेहमी देतो की सरकारने जर एखादं लायसन्स देऊन दारूचं दुकान उघडलं, याचा अर्थ असा नाही होत की सरकारला दारूचं व्यसन हे वाढवायचं किंवा त्याला प्रोत्साहन द्यायचंय. लायसन्स न देता अवैध प्रकारे ती गोष्ट प्राप्त करून इंद्रिय तृप्ती करण्यापेक्षा समाजामध्ये एका प्रकारचं विशिष्ट मूल्य आकारण करून जर सरकार त्यांना व्यवस्था करून देत असेल, त्याचं उदाहरण असतं की तुम्हाला जर ती गोष्ट करायचीच आहे तर सरकारला एवढा जास्तीचा कर आपण देणं आवश्यक आहे. आणि जेणेकरून ती जी गोष्ट आहे जी की सामान्य मनुष्यांसाठी, सामान्य समाजासाठी चांगली नाहीये, ती नेहमी रेग्युलेटेडला आपण मराठीमध्ये काय म्हणतो प्रभूजी माताजी? नियमित नियमामध्ये राहावे. खूप अवैध प्रमाणे वाढ त्याची होऊ नये. त्याच प्रकारे आपण बघतो, पण जी गोष्ट समाजासाठी चांगली आहे, उदाहरणार्थ शिक्षण, जे की सरकारने सर्व लहान मुलांसाठी त्याच्यामुळे फ्री केलेलं आहे की प्रत्येकाला शिक्षणाचा अधिकार आहे. आणि कुणीही कोणतीही सरकारी शाळा ही कोणत्याच सामान्य मुलाला पण कधी ऍडमिशन नाकारू शकत नाही. तर समाजासाठी जी गोष्ट चांगली आहे सरकार मुबलक प्रमाणामध्ये प्रोत्साहन देते, परंतु जी गोष्ट वाईट आहे त्याच्यावर खूप साऱ्या प्रकारचे कर वगैरे लावले जातात, जेणेकरून नियमन होईल त्या चुकीच्या गोष्टीमध्ये. त्याच प्रकारे आपण बघतो की भगवंत राहत असताना 5,000 वर्षांपूर्वी पण हा जो व्यवसाय आहे त्यावेळेस पण होता. परंतु विशेष गोष्ट असे की त्या वारांगणांमध्ये पण भगवंतांच्या शुद्ध भक्त, भगवंतांच्या पूर्णपणे भक्तीमध्ये असणाऱ्या अशा वारांगणा द्वारकेमध्ये होत्या. आणि विशेष प्रकारे इथे उदाहरण दिलेलं आहे श्रील बिल्वमंगल ठाकूर यांचं. तर खूप सुंदर उदाहरण आहे प्रभूजीच माताजीच, तुम्ही लक्षात ठेवा की श्रील बिल्वमंगल ठाकूर हे एक गृहस्थ होते. आणि गृहस्थ असताना त्यांचं जे आकर्षण होतं ते एका वेश्येकडे होतं, जिचं नाव होतं चिंतामणी. तर असं सांगितलं जातं की बिल्वमंगल ठाकूर यांच्या अगोदरच्या जन्मातले जे गुरु होते त्यांचे, तेच गुरु पुढच्या जन्मामध्ये आपल्या शिष्याचा उद्धार करण्यासाठी आणि त्याला खालच्या लोकांमध्ये जाण्यापासून वाचवण्यासाठी, खालच्या लोकांमध्ये म्हणजे पृथ्वीच्या खालच्या ग्रहांमध्ये जाण्यापासून वाचवण्यासाठी, नरकात जाण्यापासून वाचवण्यासाठी एका वेश्येच्या रूपामध्ये अवतरित झाले. आणि या वेश्येचं नाव होतं चिंतामणी, ज्यांच्याकडे बिल्वमंगल ठाकूर यांची ओढ होती. तर एके रात्री खूप मुसळधार धो असा पाऊस पडत असताना बिल्वमंगल ठाकूर यांना त्या वेश्येला भेटण्याची तीव्र इच्छा झाली. आणि असा मुसळधार पाऊस चालू असल्यामुळे सगळीकडे ढग वगैरे कडकडत असताना नदीला पूर आलेला. पण बिल्वमंगल ठाकूर यांची दृढ इच्छा होती, ते नदीचा पूर पार करून जाण्याचं त्यांनी ठरवलं. आणि त्यांना असं वाटलं की आपण नदीच्या उसळलेल्या पात्रामधल्या उसळलेल्या लाटांमध्ये एक लाकडाच्या ओंडक्याला धरून नदीचा जे पात्र आहे ते पार करू. पण नंतर ते नदीचं पात्र पार केल्यानंतर लक्षात आलं की त्यांनी लाकडाचा ओंडका म्हणून ज्याचा आधार घेतला होता पाण्यावर तरंगण्यासाठी आणि नदीचं पात्र पार करण्यासाठी, तो लाकडाचा ओंडका नसून एक मृत शरीर होतं. आणि त्यानंतर त्यांनी नदीच्या त्या बाजूला जाऊन, त्या वेश्येचं घर तर बंद होतं, किती दरवाजा वाजवल्यानंतर कोणी उघडलं नाही, तर त्यांनी वरच्या मजल्यावर जाण्यासाठी एका दोरीचा आधार घेतला. आणि ज्याला ते दोरी समजत होते आधार घेण्यासाठी, तो नंतर त्यांना कळाला की एक साप होता. आणि अशा प्रकारे खिडकीतून ज्यावेळेस ते इतक्या सगळ्या अवघड परिस्थितीतून गेले, त्यावेळेस पूर्ण शरीर त्यांचं वेगवेगळ्या जखमांनी वगैरे भरलेलं होतं, रक्तबंबाळ झालेलं होतं. आणि अशा स्थितीमध्ये ज्यावेळेस ते त्या वेश्येसमोर गेले चिंतामणी, त्या वेश्येने एक वाक्य त्यांना सांगितलं बिल्वमंगल ठाकूर यांना, ज्याने त्यांचं पूर्ण हृदय परिवर्तन झालं. की ती वेश्या म्हणाली की आपलं जे माझ्याकडे येण्यासाठी जी ओढ आहे आणि जे आपलं डिटर्मिनेशनला आपण मराठीमध्ये काय म्हणतो प्रभूजीच माताजीच? दृढ निश्चय. दृढ निश्चय. आपलं जे दृढ निश्चय आहे मला प्राप्त करण्यासाठी किंवा मला भेटण्यासाठी, एवढ्या प्रतिकूल वातावरणामध्ये, परिस्थितीमध्ये पण तेवढ्याच जर दृढ निश्चयाने आपण जर भगवंतांना प्राप्त करण्याचा प्रयत्न केला असता, तर आपलं जीवन हे सार्थक झालं असतं, परिपूर्ण झालं असतं आतापर्यंत.
हे ज्यावेळेस त्या वेश्येचे शब्द श्रीला बिल्वामंगल ठाकूर यांच्या कानावर पडले की आपण किती चुकत आहोत, की जे आकर्षण आपलं भगवंतांना प्राप्त करण्यासाठी पाहिजे ते आकर्षण आपण चुकीच्या ठिकाणी लावून बसलेलो आहोत. तर बिल्वामंगल ठाकूर यांनी त्या वेश्येला आपलं गुरु म्हणून स्वीकारलं आणि आपल्या जीवनामध्ये भगवंतांचे एक महान भक्त झाले आणि त्यांनी कंपोज केलेले, त्यांनी बनवलेले खूप सुंदर वैष्णव भजन पण अस्तित्वात आहे. त्यानंतर ते भगवंतांचे शुद्ध भक्त झाले, वृंदावनला गेले. खूप पुढे कहाणी आहे. तर सांगण्याची गोष्ट अशी की अशा प्रकारच्या समाजातल्या वेगवेगळ्या घटकांमध्ये पण भगवंतांचे महान भक्त आपल्याला पाहायला मिळतात. तर कधी आपण त्यांना भौतिक दृष्टीने, सामाजिक भौतिक दृष्टिकोनातून अशा व्यक्तींना कधी पाहायला नाही पाहिजे. तर हे पाहायला पाहिजे की कोणत्याही समाजातल्या घटक व्यवस्थेमध्ये असले जरी तरी भगवंतांचे कसे ते पूर्ण शरणागत भक्त आहेत. आणि इथे सांगितलं की कशा प्रकारे भगवद्गीतेमध्ये भगवंत सांगतात की एखादा व्यक्ती पतित सामाजिक परिस्थितीमध्ये जरी जन्मलेला असेल परंतु तो पण भक्तीचा श्रेष्ठ स्तर प्राप्त करण्यासाठी तयार होतो जर तो भक्ती मार्गामध्ये भगवंतांशी जोडल्या गेलेला आहे. तर इथे आज आपण आपली चर्चा थांबवू प्रभूजीज माताजीज आणि श्लोक क्रमांक 20 पासून पुढच्या सेशन मध्ये कंटिन्यू करू. आपला कुणाचा काही प्रश्न आहे, काही टीका टिप्पणी आहे आज आपण ज्या मुद्द्यांवर चर्चा केली? हरे कृष्णा. संजना माताजी. हरे कृष्ण प्रभूजी. प्रभूजी, माझा एक नॉर्मल प्रश्न होता की आता जन्माष्टमी येते ना, तर हा. आता उपवास आपण कसा करणार की 12 वाजताच्या आधी करणार की 12च्या नंतर उपवास करणार आपण? हा. तर जे आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघामध्ये जो उपवास करतात माताजी भक्त, तो उपवास आहे 26 तारखेला. ठीक आहे. तर 26 तारखेला आपण जन्माष्टमीचा उपवास करणार आणि तो उपवास सोडणार 26 तारखेच्या रात्री 12 वाजता. ठीक आहे. हो प्रभू. हा. तर कधी कधी तुम्हाला बाहेरचं जे काल निर्णय वगैरे जे कॅलेंडर आहे आणि वैष्णव कॅलेंडर आहे त्याच्यामध्ये तिथीचा एखाद्या दिवसाचा फरक वाटेल की आपल्या बाहेरच्या कॅलेंडरमध्ये कधी 25ला मेन्शन केली असेल 26ला, त्याच्यामध्ये कन्फ्युज होऊ नका. त्याचं मी तुम्हाला रिझनिंग लॉजिक लवकरच सांगेल की कशा प्रकारे वैष्णव कॅलेंडरमध्ये तिथी पकडली जाते. ठीक आहे. पण आपला जन्माष्टमीचा उपवास 26ला आहे माताजी. हो प्रभूजी, माझ्याकडे आहे एक वैष्णव कॅलेंडर, पण त्याच्यामध्ये असं काय पूर्ण क्लिअर मेन्शन नाही केलं, त्यामुळे मला खूप कन्फ्युजन झालं प्रभूजी की हा. एक्झॅक्टली कधी उपवास. 26ला सकाळपासून ते 26च्या मध्यरात्रीपर्यंत. मध्यरात्री. हो, म्हणजे 12 वाजता सोडायचा रात्री. जन्माष्टमी. हा. आणि त्याच्यात सगळ्यात महत्वाचं आहे, उपवास तर करणं खूप चांगलंच आहे की भगवंतांबद्दल ऐकणं, भगवंतांचा जप एक्स्ट्रा करणं, जेवढं शक्य होईल आपल्याला जे काही प्रमाणात शक्य होईल भगवंतांची अर्चना करून त्यांना काही तुळशीचं पान म्हणा, फुलं म्हणा, फळं म्हणा अर्पण करणं किंवा प्रसाद वितरण करणं आपले जे काही कुटुंब सदस्य आहेत, आजूबाजूचे आहेत त्यांना. तर ह्या सर्व गोष्टी आपण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि श्रीमद भागवतातल्या भगवंतांचे ज्या सुंदर कथा आहेत जे की कृष्णा बुक म्हणून प्रचलित आहे, ऑनलाईन उपलब्ध आहे, त्या कृष्णा पुस्तकातून पण आपण वाचू शकतो. ठीक आहे प्रभूजीज माताजीज. तर आपण त्याच्या अगोदर पण एकदा भेटूच, एकदा दोनदा, त्यावेळेस पण आपण विशेष प्रकारे चर्चा करू. आणि येणारा पुढचा जो सेशन आहे भागवताचा त्याबद्दल मी रतिरूपा माताजींच्या द्वारे आपल्याला कळवेल की शनिवारी होणार आहे. कारण शनिवारी सकाळी तर शक्य नाहीये, सकाळी मी मंगलोरला जात आहे तर प्रवासामध्ये असेल. पण एकतर शनिवारी संध्याकाळी किंवा त्याच्या अगोदर शुक्रवारी किंवा गुरुवारी ठेवण्याचा प्रयत्न करू. तर मी कळवेल प्रभूजीज माताजीज आपल्याला. ठीक आहे. अजून एक मिनिट. रतिरूपा माताजी, हरे कृष्णा. तुम्ही रेकॉर्डिंग बंद करा माताजी एकदा. माहित नाही मला माताजी आहेत का. ठीक आहे. अजून एक अनाउन्समेंट ही होती की येणाऱ्या 16 तारखेला म्हणजे 16 ऑगस्ट पासून ते बलराम जयंती म्हणजे 16, 17, 18
ही झुलन यात्रा फेस्टिवल पण आहे, झुलन यात्रा उत्सव. तर याच्यामध्ये पण आपण भाग घेऊ शकता आपल्या जवळच्या इस्कॉनच्या मंदिरात जाऊन, किंवा ऑनलाईन कार्यक्रमामध्ये पण भाग घेऊन इस्कॉन मँगलोरच्या. 19 तारखेला सोमवारी बलराम जयंती आहे. तर 16 ते 18 झुलन यात्रा, 19 तारखेला बलराम जयंती आणि 16 तारखेला कृष्ण जन्माष्टमी. आणि 19 तारखेलाच इस्कॉन मँगलोरच्या श्री श्री राधा गोविंदजींच्या नवीन मंदिराचं उद्घाटन पण आहे. ठीक आहे प्रभूजीज, माताजीज, हरे कृष्ण. आपण सर्वांनी भाग घेण्याचा प्रयत्न करा. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. हा किरण जाधव प्रभूजी. मला एक माहिती म्हणजे आपण ही बिल्वमंगल ठाकूरांची हे पाहिली कथा, आपण ज्या आपण आता चर्चा केली, तर त्यामध्ये ज्या वेळेला ते पावसात बसून तिकडं पार केले, पण त्याच्या अगोदर म्हणजे माझ्या चर्चेमध्ये बाकी आणखीन काही क्लासेसमध्ये तर असं ऐकलं की त्यांचे वडील त्याच दिवशी वारले असताना सुद्धा त्यांना तसंच घेऊन गेले, ते गेले, असं काही खरी गोष्ट आहे. तर विशेष म्हणजे एक कळण्याचा भाग आहे की त्यांची जे आकर्षण होतं त्या चिंतामणीकडे, ती इतकं जास्त होतं की इतक्या कठीण परिस्थितीमध्ये, भौतिक वातावरण प्रतिकूल असताना पण त्यांनी त्या दृढ निश्चयाने जायचं ठरवलं. आणि ते वाक्य चिंतामणीने सांगितलेलं की हीच दृढ निश्चयता जर आपली भगवंतांना प्राप्त करण्यात असती तर आज आपण भगवंतांचे शुद्ध भक्त झाले असते. तर त्यांना ते वाक्य खूप व्यवस्थित हे झालं. हरे कृष्ण. हरे कृष्ण. धन्यवाद प्रभुजीज माताजी. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो. शुभम प्रभुजी, आपला हात वर होता प्रभुजी. यस, सॉरी प्रभुजी, विसर. हरे कृष्ण प्रभुजी, दंडवत प्रणाम. प्रभुजी, आपल्या महाराष्ट्रात खूप ठिकाणी असे भागवत सप्ताह वगैरे होतात, त्याच्यामध्ये पण सेम कथा सांगितली जाते, पण तिथे नाव वेगळं सांगितलं जातं. तर आपण तेच व्यक्ती की दुसरं वेगळे व्यक्ती? आता मी तर एक्झॅक्टली तुम्ही जी कथा रेफर करत आहात ती ऐकलेली नाहीये प्रभुजी, तर मला पाहावी लागेल ती. परंतु एक गोष्ट आपण लक्षात ठेवायला पाहिजे की त्या कथेचा संदेश काय, त्या कथेचं कन्क्लुजन काय, ते आपल्या जीवनामध्ये आचरणात आणण्याचा आपण कळून घ्यायचा प्रयत्न केला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, कोणतीही कथा असू, मी सांगत असू किंवा कोणी दुसरा व्यक्ती सांगत असू, त्याचा रेफरन्स काय त्या वाङ्मयाच्या शास्त्राचा, तर इथे आपला स्रोत आहे ती श्रीमद भागवतम आहे. ठीक आहे. तर श्रीमद भागवतामध्ये सांगितले की सर्व वैदिक वाङ्मयाचं सार आहे. ठीक आहे प्रभूजी. तर ते कधी पण रेफरन्स काय तो बघणं आवश्यक आहे. प्रभूजी, अजून एक प्रश्न होता, जसे की आता मी मँगलोरला येतोय मी, पण मग आम्हाला ते सुतूक असतं माहिती ना, ते सुतूक पडलंय ना काल, म्हणजे आमच्या भाऊबंधामधलं एक वारलं. तर मग आता मी येऊ शकतो की काय करायला पाहिजे? नेमकी माझी सर्व्हिस प्रसादम याच्यामध्ये माझी आणि माझ्या वाईफची. भगवंतांच्या सेवेमध्ये एखादी कोणतं अशुभ वेळ, पण ही सर्व वेळांमध्ये शुभ आहे. आणि भगवंतांच्या विस्मरणामध्ये शुभ वेळ ही पण अशुभ आहे. तर भगवंतांच्या सेवेमध्ये काळजी करू नका प्रभूजी. तुम्ही आणि माताजींना जर शक्य असेल आणि तुम्ही जर आलात तर केवळ तुमच्यासाठीच नाही, तर जे कोणते तुमच्या भावकीतले, कुटुंबातले, कुळातले जे कोणते व्यक्ती गेलेले आहेत त्यांच्या पण उद्धारासाठी मदत होईल प्रभूजी. ठीक आहे. तर बिलकुल काही बाकीची काळजी करायची गरज नाहीये. त्याचा अजिबात काही तसं मनात शंका आणू नका. थँक्यू प्रभूजी. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम. हरे कृष्ण. धन्यवाद. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरे कृष्ण प्रभुजी माताजी. धन्यवाद. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. धन्यवाद माताजी. हरे कृष्ण.